परिसस्पर्श नारायण धारप भाग 7. हरिभाऊंनी अजय आणि विमलला हे व असे काही प्रकार थोडक्यात सांगितले. अजय, तुम्ही असा कसा निष्कर्ष काढता की गावावर असं काहीतरी संकट येणार आहे? हरिभाऊ काही काही वेळा आपली मनोमन खात्री होते, पण त्याचं तर्कशुद्ध स्पष्टीकरण देता येत नाही. कदाचित मनाने नोंदलेले पण जाणीवेत न राहिलेले काही घटक आतल्या आत एकत्र येऊन आपल्या नजरेआड त्यांचे हिशेब होत असतील. फक्त उत्तर आपल्यासमोर येतं. तरीही एक पहा, असे हे एकामागोमाग एक घडलेले स्पष्टीकरण न करता येण्यासारखे शोकांत प्रसंग हा तुम्हाला साधा योगायोग वाटतो? तुम्ही म्हणता तुमचा सारा जन्म सोनगावात गेला आहे. आजवर असं काही झालेलं तुम्हाला आठवतं? अजय, तुम्ही विसरता आहात की सोनगाव लहान आडबाजूचं गाव आहे. जैसे थे ठेवण्याकडे लोकांचा कल आहे. त्यांना नवीन नको असतं. नवे विचार, नव्या चालीरीती काही नको असतं. ते त्यांच्या परंपरांना चिकटून असतात. जुने विश्वास सहजासहजी पुसले जात नाहीत. तुमच्या शब्दांचा नक्की रोख कशाकडे आहे? ध्यानात घ्या की या बहुतांशी अशिक्षित लोकांवर जुन्या श्रद्धांचा, जुन्या कथांचा, भाकितांचा जबरदस्त पगडा आहे. या विमलताईंच्या मावशींना आलेला अनुभव शहरात खळबळ माजविल, पण इथे गृहीत धरला जाईल. जुन्या जमान्यातली माणसं आहेत ही अजय. जगाच्या रस्त्यावरून ती एकटी चालत नसतात. एका बाजूने त्यांचे देव त्यांच्याबरोबर असतात, दुसऱ्या बाजूने त्यांचे पितर असतात. आसपास असंतुष्ट आत्मे, भूतखेत, चकवे, हडळी यांचा वावर असतो. ते त्यांना भीतील, पण त्यांना आश्चर्य वाटणार नाही, कारण त्यांच्या आयुष्याचे ते एक अविभाज्य घटक असतात. हरिभाऊंचे शब्द अनुभवाचे होते. त्यांच्यावर घाईने प्रतिक्रिया नको होती. पण अजयला एका गोष्टीची खात्री किंवा शहानिशा करून घ्यायची होती. तो म्हणाला, तुम्ही सांगता आहात त्यावर मी जरूर विचार करीन. हरिभाऊ, पण मला एक सांगा. समजा माझी भीती किंवा शंका खरी ठरली. सोनगावावर खरोखरच एखादी विलक्षण आपत्ती येत असली, तर मग तुम्ही माझ्या मदतीसाठी याल का? सहकार्य द्याल? तुम्ही सर्वस्वी परके आहात अजय. तुमचं या गोष्टीतलं स्वारस्य मला समजत नाही. तरीही माझं उत्तर हो असं आहे. तुम्ही माझी खात्री पटवा, मग मी सर्व काही मदत आनंदाने देईन. तेवढ्यावर त्या दोघांनी हरिभाऊंचा निरोप घेतला. बोलण्यात कल्पनेपेक्षा जास्त वेळ गेला होता. लहान दिवस केव्हाच मावळला होता. हवेत जाणवण्या इतपत गारवा आला होता. दुकानांच्या पाट्या झगमगत होत्या. लाल, पिवळा, हिरवा, निळा सर्व रंगांचे प्रकाश एकमेकात मिसळत होते. त्या मानाने राहत्या घरांच्या, कार्यालयांच्या इमारती अंधारात होत्या. हमरस्ता गर्दीने गजबजला होता. झपाझपा पावलं टाकत अजय आणि विमल रामाच्या मंदिरापाशी पोहोचले. मावशी गेली नसली म्हणजे झालं, विमल म्हणाली. त्यांना आपण बजावून सांगितलं होतं. अजय, या म्हाताऱ्या माणसांचं काही सांगता येत नाही. पण सुदैवाने मंदिराच्या दरवाजापाशीच मावशी त्यांची वाट पाहत थांबल्या होत्या. त्या तिथे एकट्याच होत्या. मागे मंदिर रिकामं होतं. मावशी, उशीर झाला हा आम्हाला, विमल म्हणाली. विमा, 2-3दा वाटलं किती थांबायचं, जावं की, रोजची पायाखालची तर वाट आहे. मावशी, फार फार बरं केलं थांबलात ते, अजय म्हणाला. चला आता जाऊया. वाटेत हलवायाचं दुकान लागलं. मावशी नको नको म्हणत असतानाही अजयने बरीच मिठाई विकत घेतली. एका जनरल स्टोअर्समधून त्याने 5 सेलचा भला मोठा हंटिंग टॉर्चही विकत घेतला. अजय टॉर्चचे पैसे देत असताना त्याला वाटलं विमल आता काहीतरी बोलणार आहे, पण त्याने मानेनेच तिला नाहीची खूण केली. सावकाश सावकाश रेंगाळत गप्पा मारत ते वाड्यावर परत आले. एकदा हमरस्ता सुटला की प्रकाश होता तो फक्त खांबांवरच्या पिवळ्या दिव्यांचा. गावातल्या ज्या भागावर पंचायतीची मेहरबानी होईल तिथेच सोडियमचे दिवे, नाहीतर निदान ट्यूब लागणार. इकडचा भाग उपेक्षित होता.
वस्ती संपत आली तसा अंधार वाढतच चालला. मावशींचा वाडा अर्धप्रकाशात होता. वाळिंब्यांचा तर संपूर्ण अंधारात होता. ते तिघं आत आले. अंगणातले, ओसरीवरचे, माजघरातले, स्वयंपाकघरातले दिवे लागले. तेवढ्यापुरता अंधार दूर ढकलला गेला. विमल आणि मावशी स्वयंपाकघरात गेल्या. अजय त्याच्या खोलीत बसला. सकाळपासून सतत धावपळ चाललीच होती आणि आता दिवस मावळला तरी त्याची विश्रांतीची वेळ झाली नव्हती. वाळिंब्यांच्या वाड्याला रात्री भेट द्यायची कल्पना जराशी अचानकपणेच मनात आली होती. पण मागाहून त्याला पटलं होतं की ती योग्यच होती. तो जितका कार्यमग्न राहत होता तितका स्वतःच्या समस्या विसरून जाऊ शकत होता. अर्थात मस्तकातली वेदना खरी होती, सायकोसोमॅटिक नव्हती. बाह्य कारणाने जन्माला आली होती. वेळेचं, काळाचं बंधन पाळणारी नव्हती. तरीही सकाळी 10-10:30 आलेल्या अटॅकनंतर पुन्हा दिवसभरात त्याला वेदना जाणवली नव्हती. शिवाय नुसतं बसून काहीतरी घडण्याची वाट पाहण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. घटना घडल्या नाहीत तर धक्का मारून त्याला गती द्यायला हवी होती. आणखीही एक कारण होतं. तिठ्यावरून दिसलेल्या देखाव्याला खरोखरच काही अर्थ द्यायचा म्हटलं तर त्याचा एका नव्या मितीत प्रवेश झाला होता. एका नव्या मार्गाने त्याला काही छुप्या गोष्टी समजत होत्या. या कल्पित अवास्तव दुनियेत एखाद्या शत्रूची कल्पना केलीच तर अजयचं आगमन त्यांना अजून अज्ञात होतं. त्याआधीच आणखी काही माहिती हस्तगत झाली तर छानच. वाळिंब्यांचा वाडा हा त्याच्या आगमनाच्या अनेक मार्गांपैकी एक होता. यथावकाश अजय वीरचंदच्या त्या गोठ्याला, भीराचा अपमृत्यू झाला त्या उतारावरील विवराला, गंग्याला ती सुपारी गाय दिसली त्या नदीकाठाला भेटी देणारच होता. सोनगावात आणखीही अशी काही चोरदारं असतील. हरिभाऊंनी सांगितलेल्या गोष्टींचा त्याला आता थोडासा उलगडा झाला. सोनगावसारख्या बहुतांशी अशिक्षित, रूढीप्रिय, जराशा अंधश्रद्धाळू लोकांच्या गावात बऱ्याच वरवर अनैसर्गिक वाटणाऱ्या गोष्टी खपून जाण्यासारख्या होत्या. पुण्या मुंबईतल्या लोकांसारखे ते लोक खडबडून जागे होणाऱ्यांपैकी धोक्याचं स्वरूप त्या क्षणी जाणण्यासारखे जागरूक नसणार. विमल जेवायला बोलवायला आली, पण तो जरी उठला तरी ती दारातून दूर झाली नाही. तो जवळ येताच तिने त्याच्या हातावर हात ठेवला. अजय, त्या वाळिंब्यांच्या वाड्यात खरोखरच जाणार आहात? हो, तसा विचार आहे खरा. विचार बदलला नाहीत? अजून तरी नाही. पण तिथे काय दिसण्याची अपेक्षा आहे? तिथे काही धोका आहे असं नाही वाटत तुम्हाला? आणि समजा काही वेडवाकडं दिसलं, काय करणार आहात? विमल, तुला खरं सांगू का, माझे स्वतःचेच विचार अजून स्पष्ट नाहीत. मला निघायला अजून अवकाश आहे. मावशी वाट पाहत असतील. आपण जेवण उरकून घेऊ, मग हवं तर बोलू यावर. चल. जरा नाखुशीनेच ती आत जायला वळली. अजय विमल घरात राहायला आल्या क्षणापासून मावशींच्या मनाला स्वस्थता आलेली दिसत होती. सकाळचा त्यांचा अस्वस्थ बुजरेपणा आता गेला होता. आता त्या घरात ते तिघं असूनही प्रचंड रिकाम्या वाड्याची, त्याभोवती पसरलेल्या काळ्या रात्रीची जाणीव मनातून जात नव्हती. आज सकाळपर्यंत तर त्या या सर्व वाड्यात एकट्याच्या एकट्या होत्या. शिवाय त्याआधी 1-2 वेडेवाकडे अनुभवही आले होते. देवावर विश्वास ठेवून त्या राहिल्या होत्या. तात्विक भूमिकेतून पाहिलं तर तीही अंधश्रद्धाच होती. पण तिने मावशींना कठीण काळातून तारून नेलं होतं. म्हणजे त्या नाण्याला 2 बाजू होत्या. एक मारक होती तशी दुसरी तारकही होती. जेवताना त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. अजयने आडून चौकशी करण्याचा प्रयत्न केला की देवळात मावशींच्या कानावर आणखी काही आलं होतं का, पण तसं काही दिसत नव्हतं. निदान त्या काही बोलल्या नाहीत. विमलच्या आईवडिलांची, इतर नातेवाईकांची त्या चौकशी करत होत्या. भलीबुरी मतं बेधडक मांडत होत्या. जेवण झाल्यावर अजय मागच्या अंगणात शतपावली घालत होता. मधूनच त्याची नजर शेजारच्या वाळिंब्यांच्या वाड्याच्या काळ्या चौकोनावर जात होती. तो अंगणात असतानाच विमल बाहेर आली. मागेही ओसरी होती.
दोघं ओसरीच्या खांबाला टेकून बसले. केव्हा जाणार आहात? मध्यरात्रीच्या सुमारास. काही असलं तर तेव्हाच दिसेल. अजय, आता खरं सांगा, तुमचं वागणं अनैसर्गिक नाही का? देवाकडे प्रार्थना आहे काही व्हायला नको. पण समजा तुम्हाला काही अपाय झाला, मला जन्मभर ते विसरता येईल का? मीच तुम्हाला सोनगावात आणलं, तुमच्या नकळत आणलं. तिच्या हातावर हात ठेवत अजय म्हणाला, विमल, आता जरा शांत हो आणि ऐक. माणूस खूप समजून चालत असतो की मी हे केलं, मी ते केलं. पण ही अहमची भावना भ्रामक आहे. कोणतीही घटना स्वतंत्र अलिप्त अशी कधीच नसते. स्थळात, काळात आणि समाजात पार दूरपर्यंत तिचे संबंध पसरलेले असतात. फार पूर्वी कधीतरी लांबवर कोणीतरी केलेल्या कृत्याचा ती घटना हा परिपाक असते आणि त्या घटनेचाही परिणाम भविष्यात लांबवर पोचणार असतो. असं समजून चाल की माझं सोनगावात येणं अपरिहार्य होतं. थांब, अजून काही सांगायचं आहे. चांगली नोकरी सोडून, चांगला ब्लॉक विकून, जवळच्या मैत्रिणीचा निरोप घेऊन मी हा असा एखाद्या फरिश्त्यासारखा मुसाफिरीवर का निघालो आहे? सुखासमाधानाने खास नाही, चैनीसाठी, ख्याली खुशालीसाठी खास नाही. कारण मला दुसरं काही करणं शक्यच नव्हतं. कारण माझं आयुष्य आता काही महिन्यात मोजावं लागणार आहे. कारण मला मेंदूचा कॅन्सर झाला आहे, त्यावर कोणताही इलाज नाही. ओळखीचे लोक, सर्व काही याचसाठी दृष्टीआड करून दूरवर निघालो होतो. अजय, तुम्ही म्हणता आहात तरी काय? यातला प्रत्येक शब्द खरा आहे. एकाएकी येणारे डोकेदुखीचे अटॅक ही मेंदूच्या रोगाचीच लक्षणं आहेत. सोनगावचा स्टॉप यायच्या आधीच मला अटॅक आला. सर्वसाधारण भारतीय स्त्री दाखवणार नाही इतका धीटपणा दाखवून तू मला स्टँडवर उतरवून घेतलंस. एवढंच नाही, मी संपूर्ण परका, अनोळखी. मला तू मावशींच्या घरी राहायलाही घेऊन आलीस. या सर्व कृतीचं स्पष्टीकरण देऊ शकशील? तुझ्या स्वभावाशी त्या विसंगत आहेत की नाही? विमल काहीच बोलली नाही. आता आणखी ऐक. सोनगावच्या तिठ्यावरून सारं सोनगाव स्पष्ट दिसतं. तू टांगेवाला शोधत असताना मी खाली पाहत होतो आणि मला काय दिसलं माहीत आहे? आगीने भस्मसात झालेलं, धुरात लपेटलेलं एक गाव. एवढंच नाही, त्या निर्मनुष्य रस्त्यांवरून काही बसके, काळे, अमानवी वाटणारे आकार वावरत होते. तो देखावा काही क्षणच टिकला, पण तो मी कधीही विसरू शकणार नाही. विमल, आधी मला वाटलं माझ्या मेंदूतल्या विकारानेच मला तो भास होत आहे. पण मग आपण सोनगावात आलो. एकामागून एक अशा विलक्षण, अविश्वसनीय अशा गोष्टी आपल्या कानावर येत आहेत. यातला तर एकही माझा भास नाही ना. मला तर काय विचार करायचा हेच सुचत नाही. मला काय वाटतं ते सांगतो. ते कदाचित चूकही असेल. जे काही पुरावे आहेत ते सब्जेक्टिव्ह आहेत. तरीही ऐक. आज सकाळपासून ते या घटकेपर्यंत माझ्या डोक्यात अजिबात कळ आलेली नाही. नाहीतर दर 4-5 तासांनी जबरदस्त अटॅक आल्याखेरीज राहत नाही. मला वाटतं मेंदूतल्या त्या विकारामुळे माझ्या मेंदूचा खोलवरचा एखादा भाग उत्तेजित झाला आहे, जागृत झाला आहे, एक्साईट झाला आहे. मला वाटतं त्यामुळे मला एका वेगळ्या मितीतल्या घटनांची जाणीव होऊ लागली आहे. हे जर खरं असलं तर तुझ्या ध्यानात येईल की मी अगदी सर्वस्वी असहाय्य अवस्थेत तिकडे जात नाही. सर्वसाधारण मानवांना न जाणवणाऱ्या गोष्टी मी जाणू शकतो. पण अजय, अजून ऐक. हे शेवटचंच आहे. समजा हे सर्व खोटं ठरलं, स्वतःची फसवणूक ठरली, तर मग 5-6 महिन्यांवर माझा मृत्यू येऊन ठेपलेलाच आहे. मग कोणताही धोका पत्करायला माझ्यापेक्षा लायक कोण असेल? डोकं धरून कण्हत कुंथत चांदी कपारीत उरलेले दिवस काढण्यापेक्षा या साहसात उडी का घेऊ नये? जे मी एवी तेवी गमावलंच आहे, त्याच्यासाठी का मी भयभीत होणार आहे? समजा जळायचंच असलं, इतरांना प्रकाश देऊन तरी जळू दे. विमलने चेहरा एकदम हातात लपवला. तिला रडू कोसळलं.
अजय क्षणभर पाहतच राहिला. मग एकदम जवळ सरकून त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. विमल, विमल, हे काय? स्वतःला आवर. हातातल्या हातात चेहरा हलवत ती रडवेल्या आवाजात म्हणाली, मला यातलं काही समजत नाही. अजय, पण एकच सांगते, प्लीज प्लीज सांभाळून राहा. कोणताही अनावश्यक धोका घेऊ नका. कोणतंही वेडवाकडं साहस करू नका. मग ती घाईने उठली आणि वळून भराभरा चालत आत गेली. कितीतरी वेळ अजय ती गेली त्या दिशेकडे पाहत बसला होता. मग एक खूप मोठा उसासा सोडून तो वळला. हा एक घटक नव्यानेच आला होता.